आपण काय करतोय, डेव्हऑप्स लर्न करतोय, पण डेव्हऑप्स बद्दल आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन असायला पाहिजे आधी. ठीक आहे. डेव्हऑप्स मध्ये ऍक्च्युली डेव्हऑप्स काय आहे इथपासून आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आधी आपल्याला काय यायला पाहिजे हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे. साक्षी माहिती आहे का? नाही माहिती? मग लिनक्स आणि एडब्ल्यूएस का शिकला? आल्याला माझी पहिली सेंटेन्स काय होते की तुमचं लिनक्स आणि एडब्ल्यूएस तुमचं क्लिअर असलं पाहिजे, तेव्हा तुम्ही समोर डेव्हऑप्सला आणखी बेटर वेने लर्न करू शकता. बरोबर. म्हणजे प्री रिक्विजिशन काय झाली डेव्हऑप्स? प्री रिक्विजिशन काय झालं डेव्हऑप्स? लिनक्स आणि एक क्लाउड प्लॅटफॉर्म. क्लाउड प्लॅटफॉर्म कुठला पण असू शकतो. असं नाहीये की तुम्हाला एडब्ल्यूएस मिळेल, बट एडब्ल्यूएस मोस्ट पॉप्युलर आहे. मोस्ट ऑफ द कंपनीज मध्ये एडब्ल्यूएस यूज होतो. सिस्को सारखी कंपनी एडब्ल्यूएस वर काम करते. ठीक आहे. तर त्या टर्म्स म्हणजे एक क्लाउड तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. कुणाला माहिती आहे? कुणाला क्लाउड बद्दल चांगला एक्सपिरियन्स आहे? एक्सपिरियन्स म्हणजे स्टडी व्यवस्थित झाली. ऑनलाईन मध्ये तुम्ही पण आन्सर करत चला. ठीक आहे. डेव्हऑप्स राईट. दिसते का सगळ्यांना स्क्रीन ऑनलाईन मध्ये? ओके फुल. सो डेव्हऑप्स मध्ये सर्वात आधी प्री रिक्विजिशन्स बघितले आपण. काय पाहिजे आपल्याला? लिनक्स अँड क्लाउड. व्हेरी गुड सर. सर्वात आधी आपल्याला पाहिजे लिनक्स अँड क्लाउड. दोन गोष्टी आपल्याला यायला पाहिजे. त्यानंतर आपण काय करतो तर डेव्हऑप्स वर इझिली काम करू शकतो. परफेक्ट आहे. हा, पण डेव्हऑप्स क्लिअर असलं पाहिजे. डेव्हऑप्स मध्ये आपण करतो काय सांगा? कळलं का? बरोबर आहे. बोला. लिनक्स आणि क्लाउडचा माहिती आहे ना, त्याच्यावर जॉब घेतो ना आम्ही. कशाला डेव्हऑप्स शिकायचं? बरोबर आहे की नाही? साक्षीचा विचार तसाच होता की लिनक्स एडब्ल्यूएस येतं सर, मला जॉब घ्यायची की नाही, डेव्हऑप्स नाही लर्न करायचं. डेव्हऑप्स इम्पॉर्टंट का बरं आहे हेच आपल्याला समजायचं. ठीक आहे. हा, काय आयडिया डेव्हऑप्स बद्दल? प्री रिक्विजिशन समजलं आपल्याला. लिनक्स आणि क्लाउड लागतो, बट काम तर लिनक्स आणि क्लाउड वर होईल ना. डेव्हऑप्सची गरज काय हे माहिती पाहिजे ना. वर्षा कोण आहे सांग? तुम्ही काय सांगितलं ना? योगिता सांगा. बोला. तर डेव्हऑप्स ऍक्च्युली आहे काय तर ही एक प्रोसेस आहे. कशासाठी तर काम कसं करायचं, कोणत्या प्रोसेसने काम झालं पाहिजे, कसं करायचं आहे. आणि असं कन्सिडर करा एक सिंपलची एक मेथड आहे. काय आहे मेथड? आपण समोर बघणार आहोत काय आहे मेथड आहे. तरी मेथड कशी आली, याच्या आधी काय होतं, हे सगळ्या गोष्टी बघणार आहोत. ओके. तर त्यामध्ये काही टेन्शन घेऊ नका. आणि डेव्हऑप्स खूप इझी पण आहे. ज्याला जमलं ना त्याला खूप छान तो काय प्रोग्रेस करू शकतो. इझी आहे. टूल बाय टूल लक्षात ठेवायचं असतं. काही रॉकेट सायन्स नाही आहे यामध्ये की खूप जास्त क्रिटिकल माइंडने आपल्याला विचार करायचा आहे आणि खूप वेळ लागेल शिकण्यासाठी. असं काहीही नाही आहे. इझी आहे. टूल बाय टूल खूप तुम्हाला पण मजा येईल शिकायला. जे काही तुम्ही एडब्ल्यूएस वर करत होते ते सगळं तुम्ही ऑटोमॅटिकली करणार. ठीक आहे. तर ते कसं करायचं डेव्हऑप्स ऍक्च्युली आता डेव्हऑप्स मध्ये कोणते कोणते टूल्स तुम्ही लर्न करणार, एक प्रॉपर रोड मॅप काय असेल, तुम्हाला कशा पद्धतीने समोर जायचं आहे ते आपण बघू.
ठीक आहे. डेव्हऑप्स इंजिनियर म्हणजेच काय, तर डेव्हऑप्स हा असतो 2 टीम्स मध्ये काम करणारा व्यक्ती. आयटी सेक्टर मध्ये कधीही 2 टीम्स तुम्हाला मिळतील. इम्पॉर्टंट, आयटी सेक्टर मध्ये, आयटी ऑर्गनायझेशन मध्ये 2 टीम्स असणार. एक असते कोणती, डेव्हलपमेंट, म्हणजेच जिथे सॉफ्टवेअर इंजिनियर्स काम करतात. आय होप ऑनलाईन सर्वांना आवाज येतोय. ओके, गुड. सो आयटी सेक्टर मध्ये 2 टीम्स ज्या तुमच्या काम करतात, ती टीम्स असते, एक असते डेव्हलपमेंट टीम, दुसरी असते कोणती, ऑपरेशन टीम. डेव्हलपमेंट टीम मध्ये कोण काम करतं, तर तुमचे सॉफ्टवेअर इंजिनियर्स आणि टेस्टर्स काम करतात. ठीक आहे. कोण काम करतात डेव्हलपमेंट टीम मध्ये, सॉफ्टवेअर इंजिनियर्स अँड टेस्टर्स. देन येते ऑपरेशन टीम. आता ऑपरेशन टीम मध्ये कोण काम करतं, तर ऑपरेशन टीम्स मध्ये सिस्टम इंजिनियर्स, क्लाउड इंजिनियर्स, डेव्हऑप्स इंजिनियर्स. पण आता सिस्टम इंजिनियर मी म्हणतोय, क्लाउड इंजिनियर मी म्हणतोय, पण आता ह्या जॉब्स राहिलेल्या नाही. ह्या जॉब्स कोणी घेतलेल्या आहेत, या दोघांचंही काम कोण करतो, एक डेव्हऑप्स इंजिनियर करतो. का, कारण त्याला लिनक्सचं पण नॉलेज आहे, त्याला क्लाउडचं पण नॉलेज आहे, आणि एक्स्ट्रा ऍडव्हान्टेज म्हणजे ऑटोमेशनचं नॉलेज आहे. एक्स्ट्रा ऍडव्हान्टेज म्हणजे काय, ऑटोमेशन. ऑटोमेशन म्हणजे आपला हा जो डेव्हऑप्स आहे, डेव्हऑप्स ऍक्च्युअली काय आहे, तर कम्प्लीट एक मेथड आहे, ऑटोमेटेड वे आहे तुमचं काम फास्ट वेने करण्यासाठी. ऑटोमेशन मेथड असं जरी बोललो आपण तरी चालेल. क्लिअर आहे. तर 2 टीम समजल्या कोणत्या कोणत्या असेल ते. तर इथे टीम्स असेल तुमच्या, एक डेव टीम आणि सिमिलरली दुसरी असेल कोणती, ऑपरेशन टीम. क्लिअर. देन आता एखादी ऍप्लिकेशन किंवा एखादा सॉफ्टवेअर तुम्हाला काम करायचं, आपण आयटी मध्ये आहोत, आपण एक सॉफ्टवेअर इंजिनियर और क्लाउड इंजिनियर करतो काय, तर आपलं ऍक्च्युअली एखाद्या ऍप्लिकेशनवर काम करतो. ऍप्लिकेशन क्रिएट करणे आणि त्याला एखाद्या सर्व्हरवर इन्स्टॉल करणे, देन ती रनिंग मध्ये ठेवणे. रनिंग मध्ये असल्यानंतर त्यामध्ये काही इश्यू येत आहेत का, ते कंटिन्युअसली चेक करत राहणे. ही एक प्रोसेस असते. जेव्हा आपण एखादी ऍप्लिकेशन विचार केला जातो एखादी ऍप्लिकेशन बनवण्याचा, तर ऍप्लिकेशन बनल्यानंतर त्यामध्ये काय चेंजेस पाहिजे, ती कशी रन करणार, कुठे रन करणार, आणि त्यानंतर रन झाल्यानंतर त्यामध्ये काही इश्यूज येतात का, तर ते कंटिन्युअसली चेक करत राहावं. हा एक प्रॉपर फ्लो असतो तुमच्या ऍप्लिकेशनचा. ठीक आहे. जसं की एक एक्झाम्पल, नॉर्मलचा एक्झाम्पल, तुम्ही हॉटस्टार, नेटफ्लिक्स, कुठली ना कुठली ऍप्लिकेशन यूज करताय. कुणीतरी विचार केला असेल अशी ऍप्लिकेशन बनवायची, कुणीतरी केला असेल ना, भले त्याला नसेल येत, काय कोडिंग नसेल जमत, त्याला कोडिंग नसेल जमत, तरी पण त्याने तो विचार केला, बरोबर की नाही. विचार केल्यानंतर आता त्याच्यासाठी लागणार काय, तर त्याच्यासाठी एक कोडर लागेल त्याला. तो तर अनपढ आहे, बट त्याला काय पाहिजे, कोडर. कोडर काय करणार, त्या ऍप्लिकेशन बद्दल स्ट्रक्चर बनवणार, त्या ऍप्लिकेशन साठी काय काय लागणार, जावा मध्ये लिहायची की पायथन मध्ये लिहायची, हे डिसाइड केल्याचं. क्लिअर आहे. तर ही जी प्रोसेस ऍक्च्युअली स्टार्ट होती, एक प्लॅनिंग पासून, त्या कोडिंग लिहिण्यापासून, देन कोडिंग लिहिल्यानंतर त्याचा ती ऍप्लिकेशन रन होतीये नाही होते टेस्ट केलं जाईल. करेक्ट आहे. तर ही जी प्रोसेस असते, या प्रोसेसला म्हटलं जाते सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. काय म्हटलं जाते, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. आणि त्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल मध्येच आपल्याला वर्क करायचं असतं, ऍज अ सॉफ्टवेअर इंजिनियर, ऍज अ क्लाउड इंजिनियर, और व्हॉट एव्हर द युअर पोझिशन. आयटी सेक्टर मध्ये आपल्याला कुठे काम करायचं असतं, ऍप्लिकेशन डिप्लॉयमेंट प्रोसेस मीन्स SDLC, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल मध्ये.
सुरुवात कुठून होतं? आर्किटेक्चर बनवण्यापासून, की अप्लिकेशन बनवायची आहे, कशी असणार, काय असणार, कोणते टूल्स, टेक्नॉलॉजी और लँग्वेज हे डिसाईड करण्यापासून. भरपूर जणांना जावा माहिती आहे ना, असंच असते की नसते? ज्यांना जावा माहिती आहे ते विचारतो मी, जेव्हा तुमची अप्लिकेशन बद्दल डिस्कशन होतं तर तिथे काय यूज केलं पाहिजे, कोणती लँग्वेज यूज केली पाहिजे, टूल्स कोणते यूज केले पाहिजे, हे सगळं डिस्कस होतं की नाही? त्याच्यानंतरच तुम्ही प्रोसेस सुरू करता, कोड लिहायला स्टार्ट करता. करेक्ट आहे? तर यामध्ये जे तुम्हाला माहिती पाहिजे ते माहिती पाहिजे काय? सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. आता सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल मध्ये काही प्रोसेस असतात. जसं आता मी तुम्हाला बोलतोय, सर्वात आधी टेस्ट कोडर येणार. कोडर काय करतो? कोड क्रिएट करणार. कोड क्रिएट झाल्यानंतर नेक्स्ट प्रोसेस काय असते? कोड क्रिएट झाल्यानंतर, जावाचा ज्यांना नॉलेज आहे त्यांनी सांगा, कोड क्रिएट झाल्यानंतर तुम्ही काय करता? हा, रन करता. पक्का? साक्षी साक्षी फुल स्टॅक जावा. हा, हा, सर्वात आधी भरपूर साऱ्या फाईल्स आपण लिहितोय, त्यांना टेस्ट करतोय, लोकली करतो, बट ती अप्लिकेशन नाही बनली आहे अजून. ती अप्लिकेशन बनली आहे का? नाही. तर अप्लिकेशन मध्ये त्याला कन्वर्ट करण्यासाठी त्या सगळ्या फाईल्सला मर्ज करून एक पॅकेज क्रिएट करायचा असतो. काय क्रिएट करायचा असतो? पॅकेज क्रिएट करायचा असतो. तर सर्वात आधी आपली एक प्रोसेस असेल, ती कोणती प्रोसेस असणार? कोडिंग. ठीक आहे, समजलं? कोडिंग. पण इथे आपल्याला काय करायचं असतं? हा कोड ऍज अ डेव्हलप्स इंजिनियर पुल करायचा असतो. म्हणजे कुठेतरी हा सेव्ह असणार आणि आपल्याला काय करायचं आहे? कोड पुल करायचं. समजलं? आपण पण काही लिहिणार, ते सुद्धा आपण काय करणार? ऍज अ कोडर, ऍज अ कोड आपण सेव्ह करणार कुठेतरी. त्यासाठी आपण टूल्स यूज करणार. ते कोणते टूल्स आहेत ते आपण बघू. क्लिअर? मी तुम्हाला सिंपलच एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलची प्रोसेस सांगतोय. ओके, याच्या आधी, कोडिंगच्या आधी काय असायला पाहिजे? प्लॅनिंग. काय असायला पाहिजे? प्लॅन. एक काम करू, आपण एसडीएलचे आधी इकडे लिहू. ठीक आहे, SDLC. तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलच्या पूर्ण प्रोसेस आपण आधी बघून घेऊ, म्हणजे आपल्याला क्लिअर होईल की कोण कुठे काय काम करणार आहे. ओके, तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. तर इकडे आपण आधी बघू काय? प्लॅनिंग. काय असणार? सर्वात आधी आपण काय करतो? एखादी अप्लिकेशन क्रिएट करण्यासाठी प्लॅन करतो, बरोबर? देन नेक्स्ट आपण काय करणार? सेकंड, स्टार्ट करणार वर्किंग स्टार्ट केल्यानंतर कोडिंग करणार. क्लिअर आहे? कोडिंग झाली. कोडिंग झाल्यानंतर आपण काय करतो? नेक्स्ट आपण त्याला बिल्ड पॅकेज मीन्स तुमच्या पूर्ण जे सेपरेट फाईल्स असणार. जावाची फाईल सेपरेट असते तुमची, HTML फाईल सेपरेट असेल, index.html सेपरेट असणार, CSS सेपरेट असणार, बरोबर ना? जेव्हा ह्या सगळ्या फाईल्स ऍट अ टाइम काम करणार तेव्हाच तुमची एक अप्लिकेशन रन होणार, बरोबर की नाही? की चुकीचं बोलतोय? बरोबर आहे ना? हा, तर त्यांना एकत्र करणे मीन्स काय करणार? आपण पॅकेज क्रिएट करणार. तर ती प्रोसेस कोणती असेल? बिल्डिंग प्रोसेस. कोडिंग, बिल्डिंग, देन त्यानंतर टेस्टिंग. पॅकेज क्रिएट झाल्यानंतर ती वर्क करतीये प्रॉपर, जसं पाहिजे तसं काम करतीये की नाही करतीये ते तर चेक करावं लागेल. की नाही? हा, तर मग काय असते? टेस्टिंग. क्लिअर?
टेस्टिंग झाल्यानंतर आता हा जर टेस्ट झाला असेल तर देन त्यानंतर इथे असते एक रिलीज. काय असणार? रिलीज. म्हणजेच इथे तुमच्या आता मॅनेजरवर डिपेंड करते, तो चेक करणार, तो परत चेक करणार की प्रॉपर झालं आहे की नाही, आणि फायनली तो त्याला टिक करणार की हा बाबा आता हे आपल्या डिप्लॉयमेंट साठी रेडी आहे. म्हणजेच क्वालिटी अनालिस्ट पण म्हणू शकतो, क्वालिटी चेक पण म्हणू शकतात तिथे. क्लिअर? देन त्यानंतर आता हे इथे डिप्लॉयमेंट साठी. कशासाठी? डिप्लॉयमेंट साठी. आता डिप्लॉयमेंट कुठं करतो आपण? EC2 इन्स्टन्स वर वेबसाईट होस्ट केली की नाही? S3 वर गेली की नाही? S3 वर केलाय का स्टॅटिक वेबसाईट होस्टिंग? हा, तर क्लाउड वर आपण काय करणार? आपला डिप्लॉयमेंट करणार. कळलं? आणखी यामध्ये काही स्टेजेस तुम्ही ऍड करणार. डिप्लॉय झाल्यानंतर आणखी कॉन्फिगरेशन. कोणती स्टेप ऍड करू शकता तुम्ही? कॉन्फिगरेशन स्टेज. म्हणजेच एकदा तर ऍप्लिकेशन डिप्लॉय झाली आहे, हॉस्टर आपला झालाय लॉन्च, बट त्यानंतर त्यामध्ये जर काही चेंजेस करायचे असेल तर काय करावं लागेल? आपल्याला चेंजेस करावं लागेल ना. आणि ते पॉसिबल कशी होईल? कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट. कळलं? इझी आहे. ज्यांना जावा वगैरे माहित असेल त्यांना लगेच लक्षात येईल या गोष्टी. भलेही नाही माहिती तुम्हाला, बट हे इझी आहे समजायला की ऍक्च्युली एक ऍप्लिकेशन जे आपण हॉटस्टार मोबाईल मध्ये युज करतो ती बनली कशी आणि त्याच्या मागे काय प्रोसेस आहे ते लर्न करतोय. कळतंय ना? ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी. ठीक आहे, एवढं झालं. देन आता अगेन हॉटस्टारवर परत येऊ. मॅचेस आपल्या इंडिया पाकिस्तानची वगैरे मॅच वगैरे चालू असते. किती सारा ट्रॅफिक असतो हॉटस्टारवर. विराट कोहली बॅटिंग 6 मारतोय. किती म्हणजे ऑलमोस्ट 40 crore प्लस 60 crore प्लस असा ट्रॅफिक असतो की नाही? एवढा ट्रॅफिक त्याने एका दिवसात मॅनेज करायला शिकला तो. आधी जर तुम्ही चेक केलं 4 वर्ष आधी किंवा 5 वर्ष आधी, राहायचं का एवढं ट्रॅफिक? एवढे लोक बघू शकायचे का? काय व्हायचं? क्रॅश व्हायचं, बफरवर जायचं, है ना? होणार होतं की ना असं? मग त्यांनी ते इश्यू रिझॉल्व्ह केले की, है ना? आता असं काही दिसतं का? नाही दिसत. मग कसं पॉसिबल झालं? त्यांना ते इश्यू कळले कसे? त्यांना इश्यू सर्वात आधी तर त्यांनी ते इश्यू समजून घ्यायला पाहिजे, त्यांना रिझोल्युशन द्यायला पाहिजे. आणि आता रिझोल्युशन दिल्यानंतर आता बघा कितीही ट्रॅफिक असू दे, इझिली स्मूथली हॉटस्टार वर्क करत असते. हे पॉसिबल कसं झालं? तर त्यांनी एक डेडिकेटेड टीम ठेवली. कशासाठी? ते जे इश्यूज येतात ते मॉनिटर करण्यासाठी. काय? तर इथे अगेन तुम्ही बोलू शकता मॉनिटर. ठीक आहे? समजलं? ओके. सो ह्या ज्या स्टेजेस आहेत, ह्या स्टेजेस मधून एक तुमची ऍप्लिकेशन जाती, तेव्हाच कुठे आपण कुठलीही ऍप्लिकेशन आपल्या मोबाईल मध्ये किंवा वेबसाईट्स एक्सेस करू शकतो. हॉटस्टार दिवसेंदिवस काही ना काही अपडेट घेऊन येतो. काही इश्यू असेल तर ते रिझॉल्व्ह करतो की नाही? होतात. नवीन काही फीचर्स पण ऍड होतात. तर हे सगळे टर्म्स ऍक्च्युली या पूर्ण फ्लो मधून होतात. याला काय म्हटलं जाईल? सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. असे भरपूर सारे सॉफ्टवेअर्स पण आहेत जे डिस्ट्रॉय म्हणजे आता दिसत पण नाही. काही ऍप्लिकेशन्स होते पुराणे, ते आता दिसतात का? नाही दिसत. तर एकदा त्या
अप्लिकेशन बद्दल पॉप्युलॅरिटी संपली तर ती अप्लिकेशन कामाची राहत नाही आणि ती अप्लिकेशन शेवटी ते काय करतात डिस्ट्रॉय करतात किंवा त्याचं बेटर व्हर्जन काहीतरी वेगळं क्रिएट करतात ठीक आहे तर मेन पार्ट सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल तुमचं काय असेल एवढ्या साऱ्या प्रोसेसेस असा SDLC सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल प्लॅनिंग कोडिंग बिल्डिंग टेस्टिंग रिलीज अँड डिप्लॉय नंतर कॉन्फिगरेशन मॉनिटरिंग कळलं आणि आतापर्यंत तुम्ही असंच काम केलंय बट सगळं मॅन्युअली काम केलं सगळं कसं केलं काम मॅन्युअली कुठलंही असं हार्ड कोडेड काम केलं नाहीये ऑटोमेटेड वेने काम केलेलं नाहीये सगळं मॅन्युअल कळलं तर सर मग आता बेटर वे काय आहे ऑटोमेटेड वे कोणता आहे तर ऑटोमेटेड वे जो की आता आपण डेव्हऑप्स लर्न करतो ठीक आहे आता सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मी 2 टीम्स बद्दल बोलत होतो तुम्हाला कोणती डेव्हलपमेंट अँड ऑपरेशन तर हे जे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टीम आहे हे 2 पार्ट मध्ये डिवाइड होतं कोणत्या पार्ट मध्ये 2 पार्ट मध्ये डिवाइड होतं इथे येणार तुमची काय टेस्टिंग पर्यंतच्या स्टेजेस ठीक आहे टेस्टिंग पर्यंतच्या स्टेजेस तुम्हाला कुठे दिसणार डेव्हलपमेंट टीम मध्ये हे टेस्टिंग पर्यंत हँडल करायचं काम कुणाचं आहे डेव्हलपमेंट टीमचं परफेक्ट ओके देन त्यानंतर आता इथे जे राहिलंय रिलीज पण इकडेच येणार इथेच येणार बट आपण ते लिहिणार नाही रिलीज साठी आपल्याकडे दुसरं टूल असतं ते यूज करणार ओके हा तर डिप्लॉय पासून हे जे काही सगळं आहे हे कुठे जाणार ऑपरेशन टीम कडे जाणार कुठे जाणार ऑपरेशन टीम कडे समजलं इझी झालं आता तर 2 टीम मध्ये काम डिवाइड झालंय आता 2 टीम मध्ये आता काम डिवाइड झालं की नाही एकच व्यक्ती करायला जाणार तर त्याला वर्ष लागतील आता 2 टीम मध्ये काम डिवाइड झालंय तर बघा डेव्हऑप्स 2 टीम्स कोणते एक डेव्हलपमेंट दुसरी ऑपरेशन व्हेरी गुड आता बघू आपण टूल्स कोणते यूज होतात आता आपण काय बघू टूल्स कोणते यूज होतात तर टूल्स कोणते यूज होणार इथे बघू आपण प्लॅनिंग तर आपल्याला करायचं नाहीये ब्रेन होतो इथे यूज काय होतं ब्रेन तुम्हाला आहे का योगिताला नाही आहे 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 म्हणते ओके ओके ठीक आहे तर आपण काय यूज करणार योगिताचा ब्रेन का तुमच्याकडे नाही आहे का सगळे आपापला ब्रेन यूज करणार असं कन्सिडर करा ठीक आहे तर प्लॅनिंग करायची आहे त्याला पेपर वर्क वगैरे होतं ते नंतर त्याचं स्ट्रक्चर क्रिएट होतं ते सगळं स्ट्रक्चर क्रिएट झाल्यानंतर ऍक्च्युअल काम स्टार्ट होतं क्लिअर बरोबर आहे ना वर्षा की चुकलं माझं तुम्ही जावा डेव्हलपर नाही साक्षी आहे ठीक आहे बट आलं का लक्षात एवढं काही कन्फ्युजन आहे पल्लवी काही कन्फ्युजन ठीक आहे हे तर एकदम असं दिसतंय की आपण काहीतरी एक काय म्हणतात त्याला दरवाजा बनवलेला आहे डोअर गेट बघू गेट पण आपल्याला यूज करायचे आहेत यामध्ये सिक्युरिटी गेट्स हा तर टूल्स वर आपण आता बघू प्लॅनिंग झाली हे पेपर वर्क वगैरे सगळं ते काही झालेलं आहे त्यानंतर आपण कोडिंग लिहिली आपण जावा मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर इथे काम करतोय कोडिंग कशात लिहिणार डेव्हऑप्स इंजिनियरला करायची गरज आहे का डेव्हऑप्स इंजिनियरचं काम आहे का ते नाही त्याला फक्त सॉफ्टवेअर इंजिनियर सोबत कम्युनिकेशन व्यवस्थित ठेवायचं कळलं तर इथे कोडिंग कुठलेही लिहू द्या कोडिंग लिहिल्यानंतर
ते जे सेव्ह केलं जातं ते सगळ्या फाईल्स वगैरे कुठे सेव्ह केलं जातं तर गिटहब माहिती आहे तुम्हाला गिटहब ओके कोणतं टूल असणार गिटहब असणार पेअर असते ही ज्यामध्ये तुमचा सोर्स कोड सेव्ह केला जातो ठीक आहे इथपर्यंत समजलं नेक्स्ट स्टेज असते कोणती बिल्डिंग स्टेज आता बिल्डिंग स्टेज मध्ये ऍक्च्युली आपण काय बोललो होतो की भरपूर साऱ्या फाईल्स असणार त्या सगळ्यांना आपल्याला एकत्र घेऊन त्याचा एक पॅकेज क्रिएट करायचं असतं करेक्ट आहे तिथे टूल यूज होतो मेवन होतो का साक्षी सांगणार कोणता टूल यूज केलाय एनी आयडिया पॅकेज क्रिएट करण्यासाठी सो आपण यूज करणार मेवन कसा टूल यूज करणार मेवन ठीक आहे त्याची आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायची आहे आपल्याला त्यामध्ये डेप्थ मध्ये काम करायचं नाहीये डेव्हलप्स इंजिनियरचं काम काय आहे डेव्हलप्स इंजिनियरचं काम असं आहे की ह्या सगळ्या टूलचं नॉलेज त्याला असलं पाहिजे इन्फॉर्मेशन असली पाहिजे काम कसं होतं ते माहिती असलं पाहिजे पण ऍक्च्युअली मध्ये त्याला कुठे काम करायचंय ते बघूच आपण ऍक्च्युअली मध्ये तू कुठे काम करणार ऑपरेशन टीम मध्ये काम करणार समजलं आणि त्याच्या स्टेजेस इथे दिलेले आहे इकडे काम करणार का तू नाही बट इन्फॉर्मेशन असणे आवश्यक आहे काम होते काय कसं होतं हे त्याला माहिती पाहिजे समजलं ठीक आहे तर मेवन नंतर टेस्टिंग आपण करतो तर टेस्टिंग मध्ये काय करणार आपण तुम्हाला माहितीच असेल सोलर क्यूब और सेलेनियम ऐकलं असेल तुम्ही ऐकलं की ना आधी तुमच्याकडे असं येत असणार मॅन्युअल टेस्टिंग ऐकलं का मॅन्युअल टेस्टिंग पण आता मॅन्युअल टेस्टिंग आहे का 1% असेल काय असेल फक्त 1% पण 99% आता काय यूज होतं ऑटोमेशन टेस्टिंग म्हणतात की नाही ते पॉसिबल होतं या टूल्समुळे समजलं देन त्यानंतर डिप्लॉय आता इथे डिप्लॉय म्हणजेच तुमचा क्लाउड येणार काय येणार कुठे डिप्लॉय करणार आपण क्लाउड मध्ये समजलं बट ऍज अ डेव्हलप्स इंजिनियर आपल्याला क्लाउड मध्ये काही एक्स्ट्रा एन्व्हायरमेंट क्रिएट करायचा असतो म्हणजेच इथे आपण आणखी टूल यूज करतो डॉकर आणि क्युबरनेटिस मी KTS म्हणून लिहितो ठीक आहे क्लाउड और डॉकर क्युबरनेटिस समजलं काय असते सर हे डॉकर क्युबरनेटिस आता टेन्शन घ्यायची गरज नाहीये बघू जेव्हा आपण स्टार्ट करणार तेव्हा बघू ठीक आहे आता टेन्शन घ्यायची गरज नाही नेक्स्ट इथे झालं आपलं डिप्लॉय सध्याच्या कंडिशनला असं कन्सिडर करा की EC2 इन्स्टन्स आहे त्याच्यावर तुम्ही काय केलंय डिप्लॉय केलेलं आहे ऍप्लिकेशन रनिंग ऍप्लिकेशनला अपडेट करायचंय कॉन्फिगर करायचंय मॅनेज काही ना काही चेंजेस करायचे तर दुसरी स्टेज कोणती आहे कॉन्फिगरेशन यामध्ये टूल यूज होतो अँसिबल कोणता टूल यूज होतो अँसिबल समजलं कशासाठी करणार कॉन्फिगरेशन साठी मग तुमच्याकडे तुमची ऍप्लिकेशन 100 लॅपटॉप मध्ये असेल ना तरी 100 लॅपटॉपला तुम्ही अपडेट करू शकता ऍट अ टाइम युझिंग अँसिबल टाइप ऑफ टूल्स कॉन्फिगरेशन टूल्स समजलं आणि हे काम कोणाचं होतं आधी सिस्टम इंजिनियर्स पण आता कोण करणार डेव्हऑप्स इंजिनियर झालं सिस्टम इंजिनियरचा जॉब गेला बरोबर की नाही तर म्हणूनच डेव्हलप्स इंजिनियर जेव्हा 2-3 लोकांचं काम करतोय म्हणून डेव्हलप्स इंजिनियरला जास्त डिमांड मार्केटमध्ये आहे कळलं नेक्स्ट काही इश्यूज येतात इश्यूज आल्यानंतर त्यांना आधी आयडेंटिफाय करावं लागेल हा इश्यू आहे याला रिझोल्युशन काय असणार ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल होतो युझिंग मॉनिटरिंग कळलं
आणि यामध्ये टूल्स होतात, म्हणजे क्लाउड वॉच तुम्हाला माहिती आहे? क्लाउड वॉच माहिती आहे का? क्लाउड वॉच नाही माहिती? मग हो म्हणून आवाज येत नाहीये मला. माहिती आहे का? क्लाउड वॉच नाही माहिती? क्लाउड वॉच नाही माहिती पल्लवी? हा योगिता, क्लाउड वॉच माहिती आहे की नाही? वर्षा, काय करायचं मग? तुम्हाला पनिशमेंट द्यायची? हा, क्लाउड वॉच विसरले तुम्ही? हा सो, तर इथे आपण मॉनिटरिंग साठी यूज करतो क्लाउड वॉच. क्लाउड वॉच जर आपण AWS वर काम करतोय, अदरवाइज आपण यूज करतोय काय? ग्राफाना, ऐकलं असेल नाव, प्रोमोथियस. ओके, तर यासारखे टूल्स आपण यूज करणार, ज्यामध्ये काय होईल, आपल्या ऍप्लिकेशन मध्ये येणारे इश्यूज वगैरे वगैरे, अलर्ट्स, ते आपण बघू शकतो, त्यामध्ये रिझॉल्व्ह करू शकतो. काय कुठे काय इश्यू आहे ते सगळे त्यानंतर मॉनिटर करून रिझॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. तर ऍक्च्युली तुमचं या पद्धतीचं वर्क असेल. ॲज अ डेव्हऑप्स इंजिनियर तुम्हाला यांची पण इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. ठीक आहे, प्रत्येकाची इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असली पाहिजे. आणि इथे जे तुम्ही ऑपरेशन टीम मध्ये काम करणार आहात, इथे तर तुम्ही मास्टर असायला पाहिजे. समजलं का? आता सर हे सगळे टूल्स आपण यूज करतोय, बट इथे अजूनही ऑटोमेशन नाहीये. ऑटोमेशन आहे का? नाहीये. तर ऑटोमेशन साठी आपण आणखी एक, ह्या सगळ्या टूल्सला एक टूल आपण यूज करणार कम्युनिकेट करून घेण्यासाठी. तो टूल्स असेल जेनकिंग्स. कोणता टूल असणार? जेनकिंग्स. ओके, कोणता टूल असणार? जेनकिंग्स. तर हा जेनकिंग्स टूल काय करणार? या जेनकिंग्स टूल मध्ये आपण गिटहब कॉन्फिगर करणार, आपण मेवन कॉन्फिगर करणार, आणि सोलर क्यूब, डॉकर कुबरनेटिस, एन्सिबल आणि क्लाउड वॉच, हे सगळे टूल्स आपण इकडे कॉन्फिगर करणार एका टूल मध्ये, जेनकिंग सारख्या टूल मध्ये. कळलं का? आणि याने होणार काय? जे काम मॅन्युअली होत होतं, गिटहब मध्ये कोड टाकलेला आहे, बट टेस्टरला माहिती नाही की कोड अजूनही आपल्याकडे अवेलेबल आहे की नाही. यामध्ये काय व्हायचे? इश्यूज क्रिएट व्हायचे. तू त्याचं काम त्यांनी केलंय, माझं काम मी माझ्या मनाने करणार, असं व्हायचं. समजलं काय होणार? तर कॉन्फ्लिक्ट व्हायचे. अगेन काही डिपेंडन्सीज जे काही आपण नंतर ते डिस्कस करणार आहोत, तर इथे काय व्हायचं? इश्यूज यायचे. कोलॅबोरेशन टीम मध्ये नाही राहायचं, सगळं मॅन्युअल काम. बट ऑटोमेशन लावायचं आहे ना आपल्याला, काम फास्ट प्रोसेस मध्ये करायचं. तर ते पॉसिबल होतं युझिंग CI/CD. युझिंग CI/CD, कंटिन्युअस इंटिग्रेशन, कंटिन्युअस डिलिव्हरी म्हटल्या जाते, किंवा डिप्लॉयमेंट म्हटल्या जाते. कळलं? कंटिन्युअस इंटिग्रेशन अँड कंटिन्युअस डिलिव्हरी और डिप्लॉयमेंट, दोन टर्म्स यूज होतात, डिलिव्हरी आणि डिप्लॉयमेंट. पण ते कसं आहे, काय आहे ते आपण बघू. सर आता कंटिन्युअस इंटिग्रेशन बोललात तुम्ही, तर इथे कसं होतं? तुम्ही तर नकाशा काढला इथे, है ना? तर हा जो या साईडचा पार्ट दिसतोय तुम्हाला, कोणता? डेव्हलपमेंट टीम मधला पार्ट. इथे जे ऑटोमेशन क्रिएट होतं युझिंग जेनकिंग्स, याला म्हटले जाते कंटिन्युअस इंटिग्रेशन. कंटिन्युअस इंटिग्रेशन. कोडरने कोड लिहिला, कोड गिटहब मध्ये टाकलेला आहे, जसा कोड गिट मध्ये आलेला तसंच तो कुठे जाणार? मेवन कडे जाणार पॅकेज बिल्ड करण्यासाठी. पण हे काम आधी मॅन्युअली व्हायचं. यामध्ये 8-10 दिवस 15 दिवस लागणार. किती दिवस लागणार माहिती नाही. ठीक आहे.
बट युजिंग जेनकिन्स काय होईल ते, जसा कोड आहे ना लगेच तो कुणाकडे जाईल, मेवन कडे जाईल, म्हणजेच ऑटोमॅटिक. वेट करायची गरज आहे का इथे 8-10 दिवस? नाही, लगेच काम होणार. ठीक आहे. सिमिलरली मेवन पॅकेज जसा बिल्ड होणार, टेस्ट आता जसं पॅकेज बिल्ड झाला, पॅकेज आपण आपल्या लॅपटॉप मध्ये ठेवला, नाही पाठवायचा आम्हाला आज, उद्या सॅटर्डे संडे आहे, सुट्टी आहे, बघू मंडेला, करतो की नाही असं? मी तर करतो, तुम्ही नाही करत का? नाही, तुम्ही नाही केलं अजून, तुम्हाला एक्सपिरियन्स यायचा आहे, असं करतात. ठीक आहे ना, मंडेला बघू, आज काय घाई थोडी आहे आपल्याला, बघू ना मग मंडेला. अरे यार माझ्या त्या फाईल मध्ये काहीतरी इश्यू आहे, थांब थांब तुला उद्या परवा पाठवतो, असं होतं ऍक्च्युली. ठीक आहे. तर हे कोलॅबोरेशनचं काम जेनकिन्स सारखं टूल काय करणार, आता बघा मी ज्या पद्धतीने माझ्या लॅपटॉप मध्ये ठेवायची गरजच नाही मला, जे काही राहणार कुठे राहणार, क्लाउडवर राहणार, आणि जेनकिन्स त्याला कॅप्चर करणार लगेच. पॅकेज बनला का, पॅकेज मेवनने क्रिएट केलेला आहे, लगेच तू काय करेल, टेस्टरला पाठवून देणार, टेस्टिंग कडे पाठवून देणार की तू काम कर लगेच, आपल्याकडे टाइम कमी आहे, काम कर पटकन. समजलं? तर ही जी प्रोसेस आहे ऑटोमेशन प्रोसेस, आता जी लागू केली आहे आपण युजिंग CI/CD डेव्हलपमेंट वाला पार्ट, याला काय म्हटलं जाईल, कंटिन्युअस इंटिग्रेशन. समजलं? नेक्स्ट आता टेस्ट झाल्यानंतर तो प्रोडक्ट ऍक्च्युली रेडी आहे कशासाठी, क्लाउडवर डिप्लॉय करण्यासाठी. आणि या टर्म मध्ये येतं रिलीज. तर आपला जो हा टर्म आहे जेनकिन्स टूल आहे, ऍज अ रिलीज काम करतो, ऍज अ रिलीज पण काम करतो. समजलं? बरोबर आहे का? वर्षा, तुमचं नाव काय म्हटलं? हर्षद. वर्षा हर्षद, ओके. सो हर्षद, समजलं का? तर इथे आता आपण आलोय कुठे, डिप्लॉयमेंट पर्यंत. पॅकेज बनल्यानंतर, टेस्टिंग झाल्यानंतर तो लगेच कुणाकडे पाठवला जाईल, डिप्लॉयमेंट प्रोसेस कडे. ठीक आहे, डेव्हऑप्स इंजिनियर कडे. आणि डेव्हऑप्स इंजिनियर आम्हाला काम आलं आहे ते डिप्लॉय करायचंय, कुठे, क्लाउडवर. करू ना नंतर, काय गमती आहे, करू. मॅनेजरचा कॉल येतो, अरे ते पॅकेज पडलेलं आहे, कधी करतो डिप्लॉय, बरोबर की नाही? हा, मग आम्हाला काय करायचं असतं, त्याला त्या पॅकेजला कॅप्चर करायचं असतं जो टेस्ट होऊन आलेला आहे, आणि देन त्याला क्लाउडवर, EC2 इन्स्टन्सवर, S3 बकेटवर किंवा डॉकर कुबरनेटिस मध्ये डिप्लॉय करायचं असतं. म्हणजेच डिप्लॉय म्हणजेच काय असते, इन्स्टॉलेशन प्रोसेस, इन्स्टॉल करून द्यायचं असतं. ऍप्लिकेशन इन्स्टॉल करतो ना आपण आपल्या लॅपटॉप मध्ये, ती प्रोसेस आपल्याला आधी डेव्हऑप्स इंजिनियर थ्रू करायची असते. समजलं? जर ते वर्क झालं तर व्हेरी गुड, नाहीतर जा टेस्टरकडे, सॉरी डेव्हलपरकडे परत. बाबा तू काहीतरी चुकीचं कोड लिहिलेला आहे, तू काय म्हणतात त्याला, डुप्लिकेट सॉफ्टवेअर आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर आहेस तू, काय डुप्लिकेट सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तू, कोड काय लिहिलेला नाही बरोबर, ChatGPT मारलेला, बरोबर की नाही, असं बोलतो आपण. बट ते असं जे डिस्कम्युनिकेशन आहे असं नाही होत, प्रॉपर कम्युनिकेशन होतं की बाबा जे काही इश्यूज आहेत ते तुम्ही बघून घ्या, डिप्लॉयमेंटसाठी इश्यू आहे, डिपेंडन्सीज आहे, जे काही आहे ते मग कोडर ते चेक करतो, परत ही प्रोसेस फॉलो केली जाते, परत सेम प्रोसेस फॉलो होणार. तर हे जे आहे ही प्रोसेस कंटिन्युअसली वर्क करत असते. म्हणून जर तुम्ही डेव्हऑप्सचा लोगो जर बघितला, continuous release validation at very stage of SDLC, software development life cycle. ठीक आहे, कळलं तुम्हाला मी काय चुकीचं सांगतोय का? नाही, बोला तुम्ही चुकीचं सांगितलं सर, बोला ना. हा ठीक आहे.
So DevOps is nothing but a culture, technical and process oriented approach. ठीक आहे, दॅट मर्जेस सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अँड IT ऑपरेशन टीम. जे आता आपण डिस्कस केलं एवढं सारं ते त्याने 4-5 लाईन मध्ये दिलेलं आहे. कळलं? कंटिन्युअस इंटिग्रेशन पण पार्ट दिसेल तुम्हाला. इट ब्रेक्स डाऊन silos through the silos means इथे नाही दिले व्यवस्थित, झगडे भांडण. ठीक आहे. Through automation, continuous integration, delivery and collaboration, ensuring faster, high quality software release. So that is why we are learning DevOps. DevOps automation are tools, a group of tools. DevOps nothing but what? A group of tools we are using to create an automation in an SDLC, software development. माझी डेफिनेशन बनली, आता तुम्ही कशी बनवणार ते तुमच्यावर. समजलं? डेव्हऑप्सची डेफिनेशन तुम्ही बनवून दिली आहे, तुम्ही तुमची डेफिनेशन बनवायची. कसं? तर इथे बघा, प्रत्येक हे जे काही आहे, अमेझॉन वाला डेव्हऑप्स वेगळ्या भाषेत सांगतो, अझोर वाला त्याची डेफिनेशन सांगतो, हे प्रत्येक जण वेगवेगळी डेफिनेशन सांगतो, बट आहे एकच, वर्ड्स वेगवेगळे यूज करतात. ठीक आहे, तर तुम्ही पण तसंच करा. And I want to know what type of definition you will create for DevOps. हा, तर याच्या लोगो बद्दल बोलतोय मी. तर ही जी कंटिन्यू प्रोसेस चालू असते, तर त्यामुळेच याचा लोगो काय आहे, या पद्धतीने तुम्हाला इथे दिसणार. कळलं? आणि हा साइन कशाचा आहे? इन्फिनिटी, कधी न संपणारा लूप. कधी न संपणारा लूप. कळलं का? तर इथे तुम्हाला दिसेल प्लॅनिंग, कोडिंग. कोडिंग मध्ये गिट मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जिरा पण यूज होतो, कॉन्फ्लुएन्स पण यूज होतो. डिपेंड्स ऑन ऑर्गनायझेशन कुठे काय यूज होणार. ठीक आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल्स म्हणतात त्यांना. काय? प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल्स, जिरा आणि कॉन्फ्लुएन्स वगैरे. जिराला प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल म्हटलं जातं, जर आयडिया असेल तुम्हाला तर. मेवन, पॅकेज बिल्ड करण्यासाठी असे भरपूर सारे टूल्स मिळणार तुम्हाला. मेवनच आहे असं नाहीये. ठीक आहे. सेलेनियम, सोनार क्यूब, जे युनिट टेस्टिंगचे टूल्स. रिलीज, जेनकिंग्स आहे, कोडशिप आहे, गिटलॅब आहे, भरपूर सारे टूल्स मिळणार. असं नाही की एकच टूल आहे मार्केटमध्ये. डिपेंड्स ऑन ऑर्गनायझेशन, तुम्हाला कुठलाही टूल मिळू शकतो, बट जे मोस्ट पॉप्युलर टूल यूज होतात मार्केटमध्ये ते आपण बघणार आहोत. क्लिअर? हा, जेनकिंग झालं. देन त्यानंतर डॉकर कुबरनेटिस. ठीक आहे. डॉकर कुबरनेटिस आहे, डॉकर दिसतोय काय? AWS पण दिसतोय, ज्यावर आपण डिप्लॉय करू शकतो. सिंपल, EC2 इन्स्टन्स. देन ऑपरेशन, ऑपरेशनसाठी Ansible सारखे टूल. कशासाठी यूज करणार आपण? कॉन्फिगरेशन करण्यासाठी, अपडेट्स करण्यासाठी. देन त्यानंतर कुबरनेटिस दिसतोय, तर कुबरनेटिस मॅनेजमेंट टूल्स. ठीक आहे, सिंपल मॅनेजमेंट टूल्स. नेक्स्ट मॉनिटर, मॉनिटर साठी भरपूर सारे टूल्स दिसणार तुम्हाला. माझ्याकडे डेटाडॉक्स पण होतो, नेगियस पण होतो, स्प्लंक पण होतो, ग्राफाना प्रोमेथियस पण होतो. काय सांगू तुम्हाला? म्हणून एका टूलवर आपण डिपेंड राहू शकत नाही. मल्टिपल टूल्स आपल्याला रेग्युलर लर्न करत राहावं लागतं. सो दिस इज ऑल अबाउट युअर डेव्हऑप्स. समजलंय तुम्हाला काय करणार आहात तुम्ही? तुमचा रोड मॅप काय, कसं करणार तुम्ही समजलं. आणि त्याचे प्री रिक्विजिशन मध्ये तुम्ही काय केलंय? लिनक्स आणि क्लाउड लर्न करून आला आहात. ठीक आहे, समजलं? नॉर्मलचा डेव्हऑप्स वर्कफ्लो कसा असेल, तुम्हाला कसं काम करायचं आहे, काय असणार, हे सगळं आलं, क्लिअर झालं? काय प्रॉब्लेम, काय इश्यू? ऑनलाईन मध्ये सर्वांना कळलेली आहे गोष्ट? कुणाला काही इश्यू, काही प्रॉब्लेम असेल यामध्ये तर सांगा.
आणि अशा पद्धतीने आपण आजचा क्लास इथेच स्टॉप करू. ठीक आहे.